भडगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कनाशी देवहारी ग्रुप ग्रामपंचायत येथे पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक 17 एप्रिल रोजी माघारीचा अंतिम दिवस पार पडला। या निवडणुकीत वार्ड क्रमांक 1 आणि वार्ड क्रमांक 3 साठी निवडणूक होणार होती। मात्र वार्ड क्रमांक 1 मधील माजी सरपंच उमेदवाराने माघार घेतल्यामुळे ही जागा बिनविरोध झाली आहे। दरम्यान वार्ड क्रमांक 3 साठी मात्र निवडणूक प्रक्रिया नियोजितप्रमाणे पार पडणार असून येथे चुरशीची लढत अपेक्षित आहे। या प्रभागातून विकास बाबूराव पाटील हे उमेदवार म्हणून रिंगणात असून त्यांना इतर माघारी घेतलेले बिनविरोध निवडणूक आलेले उमेदवार व स्थानिक नागरिकांकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे। युवा नेते तथा उद्योजक हर्षल पाटील यांनी ग्रामस्थांना आवाहन करताना सांगितले की विकास पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, सहकार्य करावे, तसेच गावाच्या विकासासाठी एकसंघपणे उभे राहण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्टपणे नमूद केले। अशी देवारी पोटनिवडणूक संदर्भात आज आपल्या माघारी होत्या, नेमका निर्णय काय झाला? आज श्री क्षेत्र कनाशी देवारी ग्रुप ग्रामपंचायतीच्या 2 जागांसाठी या ठिकाणी पोटनिवडणुकीची घोषणा झालेली असताना आज हा माघारीचा दिवस होता आणि त्या माघारीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 1 मधून या ठिकाणी आमच्या आत्या माजी सरपंच श्री क्षेत्र कनाशी देवारी सौ कल्पनाबाई विकास पाटील यांनी प्रभाग क्रमांक 1 मधून माघार घेत आमच्या काकू सविता महेंद्र पाटील सुवर्णा महेंद्र पाटील यांना बिनविरोध या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। त्याबद्दल एक विकासाची दृष्टी म्हणून आणि एक निवडणुकीची प्रक्रिया पोटनिवडणुकीची प्रक्रिया ही बिनविरोध व्हावी हा उदात्त हेतू मनाशी बाळगून त्यांनी माजी सरपंच हे पद बघून सुद्धा आज या ठिकाणी निवडणुकीतून माघार घेतलेली। नेमकं 2 जागांपैकी एकच जागा झाली आणि एक जागा का नाही झाली? एका जागेसाठी प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 1 मधून माघार घेतल्यानंतर प्रभाग क्रमांक 3च्या पोटनिवडणुकीसाठी महेंद्र अशोक पाटील आणि विकास बाबूराव पाटील यांच्यासह एक 3रा उमेदवार त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। हे 3 उमेदवार असताना ज्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 1 मध्ये माजी सरपंच सौ कल्पनाताई विकास पाटील यांनी माघार घेतल्यामुळे त्यांचे पती विकास बाबूराव पाटील हे प्रभाग क्रमांक 3 मध्ये त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्या अनुषंगाने सुवर्णा महेंद्र पाटील यांचे पती महेंद्र अशोक पाटील यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून माघार घेत तो जाहीर पाठिंबा या ठिकाणी विकास बाबूराव पाटील यांच्या उमेदवारीला आज आम्ही या ठिकाणी निमित्तानं दिलेला आहे। त्या अनुषंगाने माझे सर्व ग्रामस्थांच्या वतीने या दिलेल्या बिनविरोध निवडणुकीबद्दल त्यांचे आभारही व्यक्त करतो आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये विकास बाबूराव पाटील हे एकमताने आमचे उमेदवार म्हणून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही यथोचित या ठिकाणी प्रयत्न करू। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।